आज आपण बनवणार आहोत रवा आणि उकडलेल्या बटाट्याचा चटपटीत खमंग चिवडा. तो बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1.5 वाटी पाणी टाकायचं. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. 1 चमचा मीठ टाकायचं. पाणी गरम झालं की त्यामध्ये मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. तो यामध्ये टाकून घ्यायचा. जर मोठा रवा वापरणार असाल तर तो मिक्सरला बारीक वाटून घ्या. तर असा हा रवा गरम पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झाला की गॅस बंद करायचा. आणि रवा एका ताटामध्ये काढून घ्यायचा. त्यामध्ये 2 उकडून खिसून घेतलेले बटाटे टाकायचे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आणि हे सर्व चांगलं मळून घ्यायचं. तांदळाचं पीठ असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. हे पीठ जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये गरम पाणी थोडं-थोडं टाकून याचा मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा. शेव पाडायच्या साच्यातून व्यवस्थित शेव पडेल असं हे पीठ तयार करून घ्यायचं. आता शेव पाडायच्या साच्याला आतून तेल लावून घ्यायचं, म्हणजे शेव व्यवस्थित पाडता येते. हे पीठ या साच्यामध्ये भरून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये ही शेव पाडून घ्यायची. हे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ झालं तर शेव व्यवस्थित पाडता येत नाही. त्यामुळे हे पिठाचं मऊसूत मळून घ्या. ही शेव कडक झाली की मग ती पलटी करायची. बेसन पिठाची शेव कशी लगेचच तळली जाते, तशी ही शेव लवकर तळली जात नाही. या शेवीला तळण्यासाठी खूप वेळ लागतो. ही शेव तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करत करत ही शेव तळून घ्यायची. छान अशी कडक तळली गेली की मग ही काढून घ्यायची. सर्व शेव तळून घेतली की मग शेवचा असा चुरा करून घ्यायचा. त्यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकायचा आणि मिक्स करायचा. नंतर यामध्ये पेरी पेरी चीज मिक्सचा असा मसाला भेटतो, तो यामध्ये टाकायचा. हा मसाला तुम्हाला कोणत्याही मॉलमध्ये वगैरे भेटेल. हा मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला आणि थोडीशी मिरची पावडर मिक्स करून यामध्ये टाकू शकता. तर असा हा चिवडा तुम्ही घरीच एकदम तयार करून ठेवला तर मुलं बाहेरचं कुरकुरे वगैरे बिलकुल खाणार नाहीत. एवढा हा चिवडा टेस्टी लागतो. तर तुम्ही हा चिवडा अशाच पद्धतीने नक्की करून पहा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या